रामकृष्ण हरी मंडळी. तर आज स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर हे पहा, आपले जे उन्हाळी कामं केलेली होती मी, तर सगळे पापड्या शेवाय ते सगळं मी करून ठेवलं होतं की जेणेकरून आपल्याला परत अडचण येऊ नये म्हणून सगळे मी करून ठेवून वाळून ठेवलं होतं. पण आता जे पावसाचे दिवस येतं, मग पावसाच्या दिवसात परत पावसाने ते असं ओलं होतं, खराब होतं. त्याच्यामुळं मी आज परत उन्हात सगळं ऊन दाखवलं, त्यांना उन्हात ठेवलं होतं. आणि अचानक असं आभाळाचं वातावरण झालं म्हणून मी शेंगा पण फोडत होते. शेंगा फोडता थोडे जांभळं पण खायचा प्लॅन होता, मग जांभळं पण खात होते. जांभळं खायचे ठेवून मग सगळं आणून ठेवला. म्हणलं बाबा वारं पण सुटले, पाऊस पण येईल, मग आता ठेवायचंच होतं. तर म्हणलं दाखवा आपल्या मंडळीला की आपल्या शेतकऱ्याकडं असं म्हणते की शेतकरी गरीबी, पण शेतकरी पहा असा म्हणजे ते पिझ्झा ते खात नसत, पण हे असं व्यवस्थित म्हणजे चांगलं खातो. तसं पिझ्झा वगैरे हे शहरचे लोक खातात आणि शेतकऱ्यांच्या मुलांसाठी हेच त्यांचं सगळं चांगलं म्हणजे चांगलं जीवन हेच आहे की हे सगळे म्हणजे आपल्या घरी केलेले पदार्थ त्यांना खायला भेटतात. त्याच्यामुळं शेतकऱ्याचं जीवन खूप चांगलं असतं. आणि शेतकरी हे एवढं केलंय, पण हे एकटा कधीच खात नाही बरं का. असं कोणी पण येऊ द्या, कोणाला पण देतो आणि मानवळा म्हणून पण देतो. परत कोणी म्हणलं ना तुमचं चांगलं आहे ते कोणाला पण देतो. पण असं शहरचे लोक नाही देऊ शकत. आता आपल्याला एवढा पिझ्झा घ्यायचा म्हटलं तरी किती महाग घ्यायला लागतो. हे पण मी शेवाय पण करून ठेवल्या होत्या, खूप छान असे शेवाय करून ठेवल्या. त्या उन्हात त्यांना ऊन दाखवले, सगळे पदार्थ मी असे ऊन दाखवले. आणि हे पहा ज्वारीच्या पापड्या पण येतात. म्हणजे कुणी खाऊ नाही तर नाही खाऊ, पण आपली जुनी परंपरा ही चालूच ठेवायची, म्हणजे आपल्या मुलाला पण कळलं पाहिजे मागचे म्हणजे कसं असतंय म्हणून. तर हे ज्वारीच्या पापड्या येतात, पापड पण येतं. म्हणजे आम्ही काय असं किलोने अर्धा किलोने शेतकरी कधीच आणून खात नाही बरं का. शहरचं कसं एक पॅकेट आणायचं मग ते सगळ्यांनी खायचं. शेतकऱ्याच्या घरात असे डबे भरलेले असते, तर तुम्ही पाहू शकता. त्याच्यामुळं शेतकऱ्याला कधीच कमी समजायचं नाही. शेतकरी हो सगळ्याचा पोशिंदा आहे आणि शेतकरी काही बी खाऊ शकतो आणि करू पण शकतो जास्त, आणि कोणाला पण देऊ शकतो. त्याचं मन खूप मोठं आहे. आणि हे आपलं फळाचं आहे. आणि हे पापड ते केलेले आहे आपले सणासाठी, कुरडया पापड ते. आणि आपल्याला नवरात्रात आम्हाला उपवास असतात ना दोघांना पण, तर आम्ही उपवासामध्ये मग आपलं दुसरं बकरीचं आयतं पीठ वगैरे ते आणण्यापेक्षा मग आपलं घरी पण असं करून ठेवतो. हे शाबूच्या आणि त्याच्या पापड्या करून ठेवल्या होत्या मी. आणि वेपर्स पण भरपूर केले बरं का. हे 2 हे डबे ते केलेले आहेत. आणि परत शाबूच्या त्या पीस टाकून पापड्या पण केलेल्या आहेत. कारण वडिलाची इथं बटाटे लावले होते वडिलांनी, म्हटले ये आणि बटाटे घेऊन जा. तर मग मी गेले होते अशी आणि बटाटे आणले होते, भरपूर बटाटे आणले. आणि त्या बटाट्याचं वेपर्स वगैरे पापड्या सगळं करून ठेवलं. आणि त्यांच्याकडं म्हणजे शेतकरी असा वानाळा कोणाला, माझ्या वडिलांनी मलाच नाही तर असे कोणाला पण भरपूर बटाटे दिले. तर आणि मी इथं आल्या भरपूर त्याचं असं वेपर्स ते केलं. पहा असं शेतकरी खूप काही करू शकतो, खाऊ शकतो. आणि हे पहा लोणचं पण मी वर्षभर जाईल इतकं लोणचं टाकले. आणि कुणी पण मागितलं तरी मी देते त्यांना, कारण की खायची जी नशी ही कधीच नाही म्हटलं नाही पाहिजे. हे शेतकरी मोकळ्या मनाचा असतो, कोणालाच नाही म्हणत नाही. आणि हे पहा वर्षभर जाईल इतका मसाला पण करून ठेवलाय. आणि हे पहा ताईंनो, मसाला जर केला तर कधीच प्लॅस्टिकच्या पिशवीत किंवा डब्यात कधीच ठेवायचा नाही. तर प्लॅस्टिकच्या पिशवीत आणि डब्यात ठेवला तर त्याला अशी बुरशी लागू शकते, आळी जाळी लागू शकते. त्याच्यामुळं अशा पॅक असं प्लॅस्टिकच्या बरणी किंवा काचाची बरणी असं तर त्यात तुम्ही ठेवा. असा वर्षभर त्याला काहीच होत नाही, वास पण लागत नाही. खूप छान मसाला जसा ताजा केलेला आहे तसाच लागतो. आता ह्या मसाल्याची मी रेसिपी तर तुम्हाला व्हिडिओ शेअर केलेलाच आहे, तर तुम्ही तसं करून पहा. हा जो मसाला आहे आपण तुम्हाला मी शेअर केलेलाच आहे, पण इतका छान मसाला झाला आहे ना ताई. म्हणजे असं हे झाकण उघडलं की इतका छान वास येतोय. भाज्या पण खूप छान होत्या. आणि मी याची भाजी पण तुम्हाला बनवून दाखवणार आहे. मला कामाने झालं नाही, पण मी आता याची ना शेवभाजी तुम्हाला नक्कीच बनवून दाखवेन. कारण व्हेज नॉन व्हेज कोणतीही भाजी जी असो, दुसरा मसाला कोणताच वापरत नाही मी, हाच मसाला वापरते. आणि खूप छान मसाला झालेला आहे. याची भाजी पण तुम्हाला मी करून दाखवणार आहे. आणि कसं आहे की हे सगळं सामान मी आज मला आले तीच बोलले हे काय केलं, हे इतका कशाला राडा घातलाय. पण मी हे सगळं ऊन दाखवत होते त्यांना, म्हणजे उन्हाला ठेवलं होतं. कारण परत आपल्याला कामाच्या व्यापात होत नाही, जाळी आळी होईल म्हणून मी सगळे आज परत वाळून ठेवलेले. आणि हे वर्षभर जातील अशा कुरडया पण करून ठेवलेल्या आहेत. आणि आपण खाऊन मी दुसऱ्याला पण कोणाला पण देते. हे कुरडया, ज्वारीच्या पापड्या, शेवया, पापड, वेपर्स, शाबूच्या पापड्या आणि परत हे शाबू आणि बटाटा मिक्स ह्या पापड्या, असं सगळं केलेलं आहे मी. म्हणजे फराळाचं पण आणि असं पण. आणि मुलांना जर असं त्यांना काही खायचं वाटलं तर म्हणले आई आम्हाला हे
की मी लगेच त्यांना भाजून किंवा तळून देते. पापड पण भाजून द्यायचे, परत तळून द्यायचे, वेफर्स पण. कसं घरचं असते माणूस काय पण खातं. विकतचं थोडं आणायचं ते थोडं खायचं. कसं शहरला काही मुलींना वाटतं नको आम्हाला शेती वाला नवरा नको, काही नको, आपण शहरला आयतं बसून घरात बसून खायचं. पण ते घरात बसून काय त्याने थोडं आणायचं म्हणजे त्याची पण काही चुकी नसते. कारण त्याला शहरमध्ये कोणत्याच गोष्टी परवडत नसतात. त्याला पगार पण थोडाच असतो. मी त्या मुलांना पण नाव ठेवत नाही, पण त्या मुलींना पण नाही. कारण ते शहरमध्ये जीवन खूप कठीण असतं. त्याला खोली भाडं असतं, लाईट बिल असतं, सगळं काही असतं, खर्च असतो. आणि शेतकऱ्यांना कसं आपलं स्वतःचं घर असतं, इथं झोपडी का असं ना पण त्याचं स्वतःचं असतं. परत गॅस नसला तर चुलीवर पण करून खाऊ शकतो. त्याच्यामुळं शेतकऱ्यांना तुम्ही मुली द्या. आणि शेतकऱ्याचं जीवन खूप चांगलं आहे. गावाकडचं जीवन हे खूप सुंदर जीवन असतं. कारण शहरात हे सगळ्या सुविधा नसतात. शहरला सगळं विकत असतं. त्यांना शहरला सगळं विकत घेऊन खाण्यापेक्षा गावाकडं खूप चांगलं जीवन असतं. त्याच्यामुळं मी सांगते प्रत्येक मुलीला, शेतकरी मुलगा जर तुम्हाला पाहायला आला तर तुम्ही कधीच त्याला नाव ठेवू नका. आणि शेतकरी मुलासोबत लग्न करून शेतकरी खूप सुखात ठेवलेलं असं. म्हणजे तुम्ही तर पाहता शेतकऱ्याची गाई पण उपाशी राहत नाही, बाई पण उपाशी राहत नाही. शेतकऱ्याच्या घरात असं आहे की दणकून खायचं, दणकून काम करायचं आणि काम करून असं निवांत राहायचं. आणि कसं राणीसारखा तो शेतकरी सुद्धा तिला ठेवू शकतो. की शहरात पण त्यांना सगळ्या गोष्टी विकत असून त्यांना म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी ॲडजस्ट करावं लागतं. तसं शेतकऱ्याचं कसं काम पण करायचं ना, सगळ्या गोष्टी सुखसुविधा सगळ्या मिळतात त्यांना पण. त्याच्यामुळं शेतकऱ्याला कधीच नाव ठेवू नका. शेतकरी मुलासोबत लग्न करायला कधीच लाजू नका. कारण शेतकरी हा खूप असा दुबळा नाही आहे. फक्त त्याला निसर्गाने साथ द्यायला पाहिजे. निसर्गाने साथ दिली ना, शेतकरी हा सगळ्याचा राजा म्हणतात ना, तो राजाच होऊन दाखवतो. तर हे पहा शेतकऱ्यासाठी तर आता जे मुंडे साहेबांनी तुकाराम मुंडे साहेबांनी जे आता मिशन राबवलं होतं ते मला खूप आवडलं बरं का. कारण जे आपल्या दुधात भेसळ ते करत होते ते त्यांच्यामुळं दुसऱ्याला पण भाव मिळत नव्हता. तर खरोखर मी त्यांचे आभार मानते की त्यांच्यामुळे चांगले दिवस शेतकऱ्याला येऊ शकतात. कारण ना की आता हे दुसरे पदार्थात जे आपल्याला पॉयझन खायला भेटत होतं ते असं आपलं घरचं आता कसं घरचं दूध वगैरे सगळं शुद्ध असलं तर मुलाला पण काही विषबाधा होणार नाही. आणि दुसरे कोणतेही पदार्थ चांगलेच खाल्ले पाहिजे. तर चांगलं खा, चांगलं राहा, निरोगी राहा. कारण की चांगलं खाल्लं तर पहिले माणसं म्हणायची आम्ही चांगलं खाल्लं होतं त्यांना दुखणे नव्हते काही नव्हते. आता छोट्या छोट्या मुलाला सुद्धा कॅन्सर होऊ लागले. तर कारण ही विषबाधा ते जास्त व्हायला लागलेली आहे. आता भरपूर असे रोग होतात. त्याच्यामुळे चांगलं खान, चांगलं राहा. आणि मी काय सांगते की आपण आपल्या मुलाला पॉयझन देतो का तसं कुणी करू सुद्धा नाही. कारण आपल्या मुलाहूनच आपण दुसऱ्याची मुलं आपले म्हणूनच समजायला पाहिजे की व्यवस्थित सगळं खायला म्हणजे कुठल्याही कंपनीत असो का काही पण असो व्यवस्थित सगळं केलं पाहिजे. आणि हे पहा की आज शेतकरी काही करू शकतो. शहरला राहून काही करण्यापेक्षा गावाकडे राहून थोडा खेळायला आपला स्वतःचा व्यवसाय करा. मी म्हणत नाही तुम्ही मोठाच व्यवसाय करा. व्यवसाय हा कुठला असू द्या, छोटा किंवा मोठा, ते स्वतःचा व्यवसाय असला ना तो माणूस मोठा करूनच दाखवू शकतो. तुम्ही तर आमचे व्हिडिओ पाहतच असताल. एक माणूस शून्यातून वर येऊ शकतो असं म्हणतात. ते तसं खरोखर आहे की माणूस शून्यातून वर येऊ शकतो. कारण त्याला साथ देणारा जोडीदार आणि त्याची बायको आणि नवरा दोघं पण चांगले सारखीच लागतात. एकमेकाची साथ दिली ना तर खरंच माणूस शून्यातून वर येऊ शकतो. तर आता आमच्या व्हिडिओमध्ये पहा तुम्ही आमच्याकडे गाय आहेत, शेळ्या मेंढ्या सगळे आहे. आमचं पोल्ट्री शेड पण आहे. म्हणजे आम्ही सगळे कामं आम्ही घरीच करतो. एकमेकाला साथ द्यायची आणि घरीच कामं करायचे. असं सुखात दुःखात बरोबर असतं ना तर प्रगती व्हायला वेळ लागत नाही. त्याच्यामुळं तुम्ही असंच सपोर्ट करत जा एकमेकाला आणि चांगलं खा आणि चांगलं राहा. आमचे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.